प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. देवाच्या कृपेने आज आपण एकत्र आलो आहोत देवाच्या सानिध्यामध्ये. डिसेंबरचा महिना आहे. असं म्हटलं जातं की क्रिसमसचा, नाताळचा आपला दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. आणि आपण एकत्र आलो आहोत देवाच्या कृपेने. हा आजचा नवीन वर्षामधला हा शेवटचा महिना आणि या वर्षामधले आपण क्रिसमस साजरा करत आहोत. देवाची कृपा म्हणायची, देवाचा आनंद साजरा करत आहोत. आपण प्रार्थनेत जाणार आहोत. प्रियानो, आपण परमेश्वराकडे नजर लावूया आणि आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, आम्ही तुमचे आभार मानत आहे, तुमच्या नावाची स्तुती करत आहे, तुमच्या नावाला गौरव देत आहे प्रभू. आजच्या सुदिन वेळेसाठी आम्ही तुमचे आभार मानत आहे प्रभू. आजचं हे वचन प्रभू आशीर्वादित करा, विशेष करून आमच्या टीमसाठी परमेश्वर बापा, रोपे चॅनलसाठी प्रभू प्रार्थना करत आहे की तुमचा आशीर्वाद अधिक ना अधिक परमेश्वर प्रभू त्यांच्याद्वारे सर्वांना मिळू दे प्रभू. अभिषेकाने भरा प्रभू आमच्या बंधूंना, आमच्या सर्व टीमला प्रभू, आणि त्यांचा वापर करून घ्या तुमच्या गौरवासाठी प्रभू. आजचं वचन तुमच्या हातात देत असता पवित्र आत्मा लीड आणि गाईड करा. येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐकते त्या. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन आपण पाहूया. नीतिसूत्र 25वा अध्याय 25वा वचन. तहानेला जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला असं सांगते की तहानेला जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. एखाद्या तहानेल्या माणसालाच त्या पाण्याची किंमत कळते. वाळवंटामध्ये असलेल्या एखाद्या माणसाला पाणी म्हणजे काय याचा अर्थ त्याला समजतो. तिथे वाळवंटामध्ये उंट जे असतात ना, ते पाणी साठवून ठेवतात, कारण तिथं पाणी जास्त मिळतच नाही. आणि ज्याला तहान खूप लागलेली असते ना, त्याला माहिती आहे की ते पाण्याची किंमत काय. जिथे जास्त अंधार आहे त्याला माहिती आहे प्रकाशाची किंमत काय आहे. आज तुम्हाला ना आम्हाला ख्रिस्ताची सुवार्ता म्हणजे काय हे आपल्याला समजत नाहीये. आपल्याला असं वाटते काय की हा येशू, जिकडे तिकडे आपण येशू पाहतो, ऐकतो आणि आपल्याला वाटते काय की हा येशू आलाय. आपल्याला माहित आहे, सगळेजण म्हणतात असं. आणि क्रिसमसचा महिना आनंद साजरा करायचा आहे. आपण विश्वासणारे लोक आहोत आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण आनंद देखील साजरा करतो. पण प्रियांनो, खरोखरच आपण खरा आनंद साजरा करतो का? आणि खरोखरच आपण आपल्या अंतःकरणापासून आपण आनंद साजरा करतो का? कोणी कशामध्ये अडकलेलं आहे आणि मग ते सांगायचा प्रयत्न करतात की येशू आहे, कोण म्हणतं की येशू नाही. पण खरं सांगायचं म्हटलं तर देव आहे आणि तो आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये आलेला आहे. आणि ही देवाची कृपा आहे की त्यानं आपल्याला निवडलेलं आहे. जेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आदम आणि हवेनं जेव्हा पाप केली, त्या पाप करण्याच्या अगोदर ते देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या पवित्रतेमध्ये आणि एकदम लहान लेकरं, एकदम निरागस, ज्याला पापाची जाणीव सुद्धा नव्हती, अशा स्थितीमध्ये ते आपल्या पित्याबरोबर राहत होते, असं बायबल सांगतंय. पण जेव्हा त्यांच्यामध्ये पाप आलं तेव्हा ते तुटले गेलेत, त्या एदेन बागेतून बाहेर पडले गेलेत. नाहीतर रोज त्यांच्याबरोबर देव असायचा. देव त्यांच्याबरोबर रोज राहत असे, त्यांच्यात बोलत चालत असे. एवढे परमेश्वराची सहभागी त्यांना जवळ मिळत होती, कारण तोपर्यंत ते पवित्र होते. पण जेव्हा त्यांच्यामध्ये पाप आलं तेव्हा त्यांचं आणि परमेश्वराचं नातं हे वेगळं झालं. तेव्हापासून ते आजपर्यंत ते वेगळंच होतं. पण ते येशूच्या कृपेमुळं आपण एकत्र आलो आहोत. येशू तो दुवा आहे ज्याने आपल्याला पित्याशी नातं जोडण्यासाठी आपल्याला सहाय्याने मदत केलेली आहे. देवाचा पुत्र जो आपल्यासाठी ह्या जगात आला आणि ती सुवार्ता आपण ऐकत आहोत. देव किती महान आहे की त्यानं आपल्यावरती कृपा केली. आज आपण बाजारात पाहतो की एकावर एक फ्री असेल तर आपण पटकन पळत जातो आणि काही पण खरेदी करतो. आणि चांगलं, एका साडीवर एक साडी, एका वस्तूवर एक दुसरी वस्तू, एखाद्या फ्रीजवर दुसरा फ्रीज मिक्स, एखाद्या मिक्सरवर दुसरा मिक्सर फ्री, असं म्हटलं की आपल्याला लगेच आनंद होतो, आपण जातो खरेदी करतो. पण प्रियानो, जे खरं आहे ते आपण घ्यायला नाणू करतो. आणि जे खरं आहे ते म्हणजे आपल्या जीवनातली शांती, जे आपलं खरं जीवन, जी आपली पवित्रता, जे आपला देवाचा आनंद जो आपल्या आतमध्ये पाहिजे आपल्याला, तो आनंद आपण भरपूर सगळं काही मिळवतो. काही लोकांकडे तर भरपूर बंगला, गाडी सगळं असतं तरी सुद्धा ते चिंतित असतात, आणि काही लोकांकडे काहीच नसतं तरी सुद्धा ते चिंतित असतात. पण धन्य आहेत ती लोक ज्यांच्यापाशी येशू आहे आणि म्हणून ते शांतीमध्ये असतात. भले त्यांच्यापाशी भरपूर अडचणी असतील, समस्या असतील, संकट असतील, वादळ असतील, तुफान असतील, पण तरी देखील येशू त्यांच्या बरोबर आहे म्हणून ते आनंदी आहेत. आणि म्हणून देवाची शांती त्यांच्यामध्ये आहे, कारण येशूने त्यांना स्वतः सांगितलेलं आहे की मी माझी शांती तुला देतो. जसं जग देतं तसं नाही. जगात आपण विकत घेऊन शांती मिळवायचा प्रयत्न करतो, पण ती मिळत नाही. ती फक्त आणि फक्त येशूमध्येच मिळणार आहे प्रियानो. आणि ती शांती आपण घेत आहोत देवाच्या कृपेने. हा क्रिसमसचा महिना आहे आणि या क्रिसमसच्या महिन्यामध्ये आपण खूप तयारी करत असतो.
वर्षभर आपण सगळ्या लोकांचे सण झालेले बघत असतो आपण, कितीतरी ह्यांनी हा सण केला, त्यांनी तो सण केला, त्यांचा सण केला, आमचा फक्त एकच सण आहे असं म्हणून आपण तो ख्रिसमसचा सण आनंदाने साजरा करतो. पण तो कसा करतो? कोण काय करतं की जेवण बनवतं आणि आपल्या आपल्या घरातच खातं. कोण खूप खूप आणि खूप खूप घर सजवतात, खूप रंगरंगोटी करतात, लाइटिंग करतात, सजवतात, फुलांनी सजवतात, सर्व काही करतात. पण प्रियानो ते आपल्या आपल्या पुरतच करतात, फक्त स्वतः पुरतच करतात. आणि ख्रिस्त जो आहे तो स्वतःसाठी नाही प्रियानो. जर आम्ही खरोखरच देवाची पुत्र आहोत, देवाची मुली आहोत, मुलं आहोत, तर आम्हाला हे समजायला पाहिजे की येशू जो आहे तो स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यांसाठी जगलेला आहे, दुसऱ्यासाठी समर्पण त्याने केलेलं आहे. ख्रिस्त हे जीवन जे आहे हे समर्पित असं जीवन आहे, हे स्वार्थीपणाचं जीवन नाही. आज प्रियानो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जी सुवार्ता, आज ही आनंदाची गोष्ट म्हणजे की येशूचा जन्म झाला, आपण येशूचा वाढदिवस, येशूचा बर्थडे आपण साजरा करतो. पण त्याचा अर्थ काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याचाच आज आपण वचनात पाहणार आहोत की लोकशुवर्तमान आपण जास्त काही पाहणार नाहीये, पण थोड्या वेळ थोडक्यात आपण पाहणार आहोत. आणि वचन सांगते लोकशुवर्तमान 2रा अध्याय आणि 1 ते 18 वचनापर्यंत प्रियानो तुम्ही स्वतः वैयक्तिक वाचा. पण मी ह्यातली काही वचनं घेत आहे आणि त्याचं म्हणून आपण चिंतन करणार आहोत. प्रियानो, जेव्हा येशू ह्या जगात आला, तेव्हा जगात जेव्हा त्याचा जन्म झाला, तेव्हा प्रथम त्या देवदूताने येऊन सुवार्ता सांगितलेली आहे की तारणारा जगात आलेला आहे. लोकशुवर्तमान आणि 2रा अध्याय आणि 10वं वचन सांगते की तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला की भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आपल्यासाठी दाविदाच्या गावात ख्रिस्त जन्मलेला आहे असं देवदूतांनी सांगितलं प्रियानो. फक्त एकच गॅब्रिएल तेवढा येऊन सांगितलं त्यानं असं नव्हे, तर त्याच्यानंतर असं झालेलं आहे की हे मेंढपाळांना हे शुभवर्तमान जेव्हा देवदूत सांगत होते, तेव्हा त्याच्या भोवती अकस्मातच असा काही प्रकाश चमकला आणि त्याच्यामध्ये शेकडो, हजारो, लाखो कदाचित असतील असे सगळे देवदूत तिथं आलेत आणि ते देवाची स्तुती करू लागलेत आणि देवाचं गौरव करू लागले की तारणारा जन्माला आलेला आहे, तारणारा जन्माला आलेला आहे. याचा अर्थ की आता दुःख असणार नाही, याचा अर्थ असा की त्रास असणार नाही, आता मरण असणार नाही, नरक असणार नाही, तर तारण असणार आहे, जीवन असणार आहे, सार्वकालीन जीवन असणार आहे. त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. हेच देवदूत आपल्याला सांगायचा प्रयत्न करत होते प्रियानो तेव्हा. आणि ते जेव्हा त्या मेंढपाळांनी ऐकलं, तेव्हा स्वतः त्यांनी जाऊन पाहिलं, त्या बेथलेहेम गावात जाऊन पाहिलं आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहून जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला की खरोखरच तारणारा आमच्यासाठी जन्माला आलेला आहे. ते बाल जेव्हा गव्हाणीत ठेवलेलं होतं आणि ते जेव्हा त्यांनी पाहिलं, त्याचं दर्शन घेतलं, तेव्हा त्यांनी देवाचे उपकार मानले, देवाची स्तुती केली आणि देवाचं गौरव केलं. हा झाला येशूचा जन्म प्रियानो. हा जन्म जे त्या जन्माचा उद्देश जो होता, त्यासाठी प्रियानो देवदूताने येऊन ही सुवार्ता सांगितली. त्या मेंढपाळांनी सर्वांना सांगितलं की देवदूताने येऊन ही गोष्ट आम्हाला सांगितली. तेव्हा किती मोठं देवाचं गौरव झालं प्रियानो, किती म्हणजे किती महान देवाचं कार्य प्रकट झालं ह्या जगामध्ये. कारण जे आदमापासून जे नातं तुटलेलं होतं ते पुन्हा एकदा जोडलेलं होतं, पुन्हा ते जोडलं जाणार होतं आणि ते येशूच्या द्वारे जोडलं जाणार आहे. आणि हे सांगण्यासाठी म्हणून देवदूत आलेले होते प्रियानो. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आपण तुमचं आणि आमचं तारण झालेलं आहे. पण प्रियानो, आपण तारणामध्ये आहोत, पण आपल्या आसपासच्या लोकांचं काय, आपल्या नातेवाईकांचं काय, आपल्या मित्र परिवाराचं काय, ते तारणामध्ये आहेत का? खरोखरच आपण आपण आपलं घर सजवतो क्रिसमसच्या दिवशी, पण आपल्या शेजार पाजाऱ्यांना माहित आहे का की आपण का क्रिसमस साजरा करतो, कशासाठी काढतो? प्रियानो, आपण पण त्यांच्यासारखेच एक दिवस अंधारात होतो. प्रकाश म्हणजे काय आपल्याला माहित नव्हता, पण जेव्हा आपल्याला समजलं, सत्य समजलं, तेव्हा आपण बंधनातून मुक्त झालोत आणि खरोखर देवाच्या कृपेमध्ये आलोत. प्रियानो, कितीतरी आज विश्वासणारे जे आहेत, आम्ही खूप प्रार्थना करतो, आम्ही सेवा करतो, आम्ही सगळं काय करतो, पण आपल्या अंतकरणामध्ये काय करतो नेमकं? आम्ही आपलं घर मस्त झाडतो, सजवतो, पण आपल्या अंतकरणाचं काय प्रियानो? आपल्या अंतकरणामध्ये झालेल्या जाळ्यांचं काय? आपल्या अंतकरणामध्ये झालेला जो साठलेला जो कचरा आहे त्याचं काय? ते आपण काढते का? कुणाबद्दल तर राग असतोय, कुणाबद्दल तर द्वेष ठेवलेला असतोय, पिढ्यानपिढ्याचा आपल्यामध्ये काही ना काहीतरी रुजलेलं असतं, ज्या शापामध्ये आपण अडकलेला असतो. काही ना काहीतरी आमच्या घरात असं चाललेलं आहे, आमच्या घरात तो नियम आहे, असा हा नियम आहे, आम्ही त्या नियमामध्ये अडकलेला असतो. कितीतरी गोष्टी असतात, कुणाबद्दल तर आम्ही वर्षानुवर्ष राग धरून राहिलेला असतो. आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपण द्वेष भावनेनं वागतो किंवा कुणाबद्दल तर आपण वाईट विचार करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतकरणात आपण खरोखर स्वच्छ करतो का? खरंच नाही.
क्रिसमस खरा म्हणजे असा साजरा केला पाहिजे की आपण आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं पाहिजे, आणि त्या शुद्ध अंतःकरणापासून त्या शुद्ध अंतःकरणापासून आपण आपल्या मित्राला, आपल्या बहिणीला, आपल्या भावाला, आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या मित्र परिवाराला, आपल्या गावाला, आपल्या देशाला सुवार्ता सांगितली पाहिजे. जो आनंद सुवार्ता सांगण्याने जो मिळतो ना प्रियानो, तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. तुम्ही भले दिवसभर काम करा तरी सुद्धा तुम्हाला थकायला होऊन जाईल, पण एक दिवस तुम्ही सुवार्तेचं काम करा, देवाची शांती तुमच्यामध्ये येते. खरोखरच आज मी काहीतरी केलेलं आहे, देवाच्या कृपेमध्ये आहे. देवाची कृपा किती मोठी आहे आणि त्याचा आशीर्वाद पण देखील खूप मोठा आहे. प्रियानो, जे सेवा करतात त्यांना अनुभव आहे की ते कसे करतात, ते देवाचा अनुभव ते कशा अद्भुततेने घेतात ते त्यांना माहित आहे. प्रियानो, आजचं हे वचन कितीतरी लोक भाऊ बहीण ऐकत असतील प्रियानो, पण हे ऐकून नुसतं वचन सोडू नका. तर परमेश्वराचं वचन जे आहे ते तुम्हा आम्हामध्ये असताना आपण ते इतरांना पण दिलं पाहिजे. आपण ते वचन इतरांना पण दिलं पाहिजे, कारण ते देण्यासाठी आहे प्रियानो, झाकून ठेवण्यासाठी नाही. दिवा कधी कोणी मापाखाली ठेवत नाहीत, आणि जर तो दिवा मापाखाली ठेवला तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. तो दिव ठेवतात जेणेकरून ते सगळ्यांना प्रकाश मिळेल. आम्ही मस्त तारणाचं वचन घेऊन नुसतंच झाकून ठेवलं त्याला काय अर्थ नाही, कारण त्यानंतर आपल्याला हिशोब देखील घेण्यात येईल. प्रियानो, मी कुठल्या शिक्षणात अडकत नाहीये. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे मला माहित नाहीये, पण मला एवढं माहित आहे की माझ्यासाठी येशू आला ह्या जगात. त्यानं माझ्यासाठी तारण आणलेलं आहे. त्यानं मला पापातून मुक्त केलेलं आहे. त्यानं मला नरकापासून सोडवलेलं आहे. त्यानं मला जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे. त्यानं स्वर्गाचा रस्ता मला दिलेला आहे, कारण की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. योहान 14:6 वचन सांगते आपल्याला. आणि खरोखर त्या वचनावरती आपण विश्वास ठेवून प्रियानो आपण तारणाचे वचन स्वीकार केलेलं आहे. तर खरोखरच आपण त्या परमेश्वराच्या वचनामध्ये आपण असताना त्याच्या सानिध्यामध्ये आपण देवाचे कार्य केलं पाहिजे. प्रियानो, खऱ्या अर्थानं हा क्रिसमसचा इतर वेळेला लोक विरोध करतील की कशाला येशूचं वचन सांगताय, तो परदेशातला देव आहे, असा आहे तसा आहे. पण तो परदेशातला देव नाही, तर तो तुमचा आणि माझा देव आहे. तो तुमचा आणि माझा तारणकर्ता, उद्धारकर्ता, हे आपण पटवून दिलं पाहिजे. कारण की त्यानं जे केलेलं आहे ते कोणीही केलेलं नाही. कोण कुणासाठी करतं, पण परमेश्वराने आपल्यासाठी एवढी मोठी कृपा केलेली आहे. आपल्याला मोफत जीवन मिळालेलं आहे. आपल्याला फुकट मिळाले की किंमत नसते प्रियानो, पण आपल्याला ते मिळाले त्याची आपण कदर करायला पाहिजे. जे सुवार्ता आपल्याला मिळाले आहे ते आपण दुसऱ्यालाही दिली पाहिजे. म्हटलेलं आहे की खुशियां बांटने से और ज्यादा बढ़ती है. देवाचा आनंद जो आहे आपल्याला जो मिळालेला आहे तो इतरांनाही दिला पाहिजे. आपण जे सुवार्ता आपल्या तारणाची मिळालेली आहे ते आपण इतरांनाही दिली पाहिजे. या क्रिसमसच्या महिन्यामध्ये आपण सुवार्ता ही सगळ्यांना सांगितली पाहिजे, कारण ते आपलं कर्तव्य आहे. आणि जर आपण ही सुवार्ता नाही सांगितली, जे आपलं कर्तव्य आहे ते आपण नाही केलं, तर प्रियानो त्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल. इतर दिवशी तुम्ही करा अगर न करा, मी तुम्हाला काही म्हणत नाही, पण ह्या क्रिसमसच्या महिन्यामध्ये तुम्ही सुवार्ता नक्कीच सांगा. कोणी ऐको अगर न ऐको, तुम्ही द्यायचं काम करा. तो घेऊ अगर न घेऊ, तुमचा हिशोब तुम्ही क्लिअर करा, कारण देवाशी देणं आहे तुमचं आणि ते दिलं पाहिजे. तुम्ही प्रकाश घेऊन बसलेला आहात, तुम्ही झाकून ठेवू शकत नाही, तर ते तिथं स्फोट होईल. कारण असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर नाही बोलला तर धोंडे ओरडतील. प्रियांनो, धोंड्यांना नाही तर परमेश्वरानं आपल्याला निवडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला बोललं पाहिजे. जर आपण ते बोलत नाही तर आपल्याला त्याचा हिशोब द्यावा लागेल. आनंद जर खरा साजरा करायचा असेल तर सुवार्ता सगळ्यांना पोहोचवा. तोच खरा ख्रिस्ताचा आनंद असेल, तीच खरी सुवार्ता असेल आणि तोच खरा ख्रिस्ती नाता असेल खरा. म्हणजे जर आपल्याला खरोखरच नाताळ करायचं आहे तर हा अशा पद्धतीने करा. ज्यांना खरोखरच येशू माहित नाही त्यांना द्या. आणि भले तुम्हाला नाही सांगावंसं वाटत असेल तर तुमच्यातून ख्रिस्त दाखवा, ख्रिस्ताची प्रीती दाखवा, जेणेकरून लोकांनी समजून घेतलं पाहिजे, ओळखलं पाहिजे की ही येशूची मुलगी आहे, हा येशूचा मुलगा आहे. भले तुम्हाला नाव ठेवू देत, पण तुमच्यामध्ये देवाचं गौरव होऊ दे, कारण की बी पडलेलं कधी वाया जात नाही. सुवार्ता सांगलेली कधीच व्यर्थ जात नाही, कारण परमेश्वराचं वचन सांगते की माझं बी पडलेलं जे आहे ते उगवल्याशिवाय राहणार नाही, फळ दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराची कृपा आहे प्रियानो, म्हणून आपण जिवंत आहोत. आणि खरोखरच प्रियानो, सगळ्यांना सुवार्ता सांगितली पाहिजे, ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे, आणि म्हणून आपण ती सांगितली पाहिजे. देवाच्या कृपेमध्ये आपण आहोत. मेंढपाळ जसे आपण देवाच्या कृपेमध्ये आहोत, आणि सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे की मेंढपाळांनाच पहिला सुवार्ता सांगितलेली आहे देवदूतांनी. दुसरी बरेच लोक होतीत ना गावामध्ये, काय फक्त मेंढपाळच असतात का? पण देवानं, पित्यानं फक्त आणि फक्त त्या मेंढपाळांनाच का निवडलं? कारण की त्यांचं नातं जे आहे मेंढरांशी ते अतिशय प्युअर असं, पवित्र असं नातं आहे. मेंढर जे असतात प्रियानो, ती खूप नेक असतात, ती निर्दोष असतात, इनोसेंट असतात.
आणि त्यांच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही. ते जे काही करतात ते फक्त आणि फक्त मेंढपाळावर विश्वास ठेवून करतात. त्यांचा पूर्ण असा विश्वास असतो की मेंढपाळ जे काही करेल ते माझ्यासाठी चांगलं करेल. मला कुठे ठेवेल तर तो चांगल्या ठिकाणी ठेवेल. मला कुठे झोपायला देईल तर तो चांगल्या ठिकाणी देईल. मला काही खायला देईल तर चांगलं उत्तमातलं उत्तम देईल. मला ऊन वाऱ्या पावसापासून तो संरक्षण करेल. माझ्या तो योग्य ठिकाणी नेईल, मला योग्य मार्गाने नेईल, असा त्यांचा पूर्ण विश्वास असतो मेंढपाळावरती. आणि म्हणून प्रियांनो, मेंढपाळाला परमेश्वराने निवडलेला आहे, मेंढपाळाला सांगितलेला आहे सुवार्ता. हे परमेश्वराने आपल्याला एक दाखला दिलेला आहे की आपण देखील एक परमेश्वराची मेंढर आहोत. येशू म्हणतो की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. जर खरोखरच आम्ही देवाची मुलं आहोत, तर आम्ही देवाच्या वचनामध्ये आहोत, तर आम्ही सुवार्तेचं कार्य केलं पाहिजे प्रियानो. तो उत्तम मेंढपाळ आहे आणि तो आपल्याला लीडाने गाईड करेल, कारण आपण त्याची लेकरं आहोत. आणि त्या लेकरांपेक्षाही आपण पुढचे एक पाऊल आहोत, आणि ते म्हणजे आपण देवाच्या कृपेमध्ये आहोत. आणि ती कृपा आज आपल्याला फक्त घ्यायची नाहीये, तर आपल्याला इतरांनाही द्यायची आहे प्रियांनो. आनंद जो आहे तो साजरा करायचा आहे, सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे. घ्या वचन आणि वाटा. काहीच नाही म्हटलं तर देव प्रीती आहे, तो तुमच्यावर प्रीती करतो. येशू तुमच्यासाठी आलेला आहे, तारण आलेला आहे, तारणामध्ये घेऊन आलेला आहे तुम्हाला. तुमच्यासाठी जीवन आहे. मरणातून परमेश्वराने सोडवलेलं आहे, नरकातून परमेश्वराने सोडलेलं आहे, दुःखातून, त्रासातून, आजारातून, विकारातून परमेश्वराने सोडलेलं आहे. सांगा धाडसानं परमेश्वराचं वचन त्यांना. कोणी काही करणार नाही प्रियानो. कारण की परमेश्वराचं जेव्हा राज्य असतं तेव्हा सैतानाचं सामर्थ्य कोसळून पडलेलं असते. परमेश्वराचं सामर्थ्य जेव्हा उभं राहतं तेव्हा सैतानाचं राज्य सगळं कोसळतं. आणि म्हणून प्रियानो, ह्या जगातल्या आणि जगातल्या गोष्टींमध्ये भिवू नका. जगातल्या लोकांना भिवू नका. तर परमेश्वराचं वचन जे आपल्यावरती सांगण्यासाठी परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे, जे वचन सांगितलेलं आहे की मत्ते शुभवर्तमान आणि 28व्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे शेवटच्या वचनांमध्ये, परमेश्वराने आपल्याला की जा आणि जगाच्या शेवटापर्यंत जाऊन माझ्या सुवार्तेची घोषणा करा आणि माझ्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या. तर प्रियानो, जावा, सुवार्थ सांगा, प्रत्येकाला सुवार्थ द्या. द्या सुवार्थ परमेश्वराला. परमेश्वराची सुवार्थ सर्व लोकांपर्यंत पोहोचू द्या. त्यांनी अंतकरणामध्ये येशूला घेऊ दे. त्यांच्या अंतकरणामध्ये जे काही त्रास, दुःख, अडचणी जे काय आहे ते परमेश्वर त्यांना दूर करेल. परमेश्वर त्यांच्याशी बोलेल. फक्त तुम्ही त्याला नेऊन द्या. येशू त्यांच्याकडे नेऊन द्या. ते घ्यायचं का नाही घ्यायचं ते बघतील प्रियानो. परमेश्वरचं वचन कार्य करणार आहे, तुम्ही आम्ही नाही, तर परमेश्वर कार्य करणार आहे. परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगल्यासाठी करतो, कारण परमेश्वरची योजना जी आहे ती आपल्यासाठी आहे आणि त्यांच्यासाठी देखील आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त व्हावे, असं परमेश्वरचं वचन सांगते. मग ऐकणाऱ्या प्रत्येक कानामध्ये जे जे तेव्हा तेव्हा ते वचन पडेल तेव्हा ते तारणासाठी निवडलेलं आहे आणि म्हणून तिथपर्यंत ते पोहोचलेलं आहे वचन, असा आपण विश्वास धरूया प्रियांनो. आणि परमेश्वराचं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचूया. काय माहित की केव्हा आणि कधी परमेश्वराचं वचन कार्य करेल आणि त्यांचं तारण होईल. देव आपल्यासाठी ह्या जगात आलेला आहे, प्रकाश घेऊन आलेला आहे, जीवन घेऊन आलेला आहे. आणि ते जीवन फक्त आपल्यासाठीच नाहीये, ते सर्वांसाठी आहे. आणि ते आपण सर्वांना दिलंही पाहिजे. आपण नुसतं आपल्या पुरतच न ठेवता ते त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्या बंधनातून मुक्त करून, त्यांच्या अडचणीतून त्यांना बाहेर काढून परमेश्वराचा मार्ग त्यांना दाखवतोय, म्हणजे कितीतरी मोठं आपण काम करतोय. जो मार्ग, सत्य आणि जीवन जो परमेश्वर आहे त्याच्यापर्यंत आपण त्यांना घेऊन जातोय, तर कितीतरी मोठं काम करतोय प्रियांनो. देवाची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते प्रियांनो. आणि म्हणून परमेश्वर जे काही करतो ते आपण त्या परमेश्वराच्या वचनामध्ये विश्वास ठेवून आपणही त्याच्या मार्गामध्ये चाललं पाहिजे. जेव्हा निर्गमच्या पुस्तकामध्ये जेव्हा देवाचा कोप जेव्हा भडकला होता इस्रायल लोकांवरती, तेव्हा त्यांना असं सांगलं, जेव्हा त्यांच्यावर पिढा आली होती तेव्हा असं सांगितलं होतं की जो कोणी त्या सर्पाला पाहिल, तो सर्प एक उंच केला गेलेला होता, आणि जो कोणी त्या सर्पाला पाहिल तो त्याच्यातून मुक्त होईल, असं सांगितलं होतं. आणि तेच आज सांगितलेलं आहे की जो कोणी त्या येशूला पाहतो तो त्या तारणामध्ये येत आहे, त्या नरकातून सुटत आहे, त्या त्रासातून सुटत आहे, त्या बंधनातून मुक्त होत आहे, तो त्या जीवनामध्ये येत आहे, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करत आहे, जो येशूकडे येत आहे. प्रियानो, ही सुवार्ता तुम्हाला ना आम्हाला त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवलेली असताना आपण त्या लोकांपर्यंत ती पोहोचवायला पाहिजे. आज कितीतरी लोक आहेत अशी की ते अंधारात आहेत, त्रासामध्ये आहेत, अडचणीत आहेत, त्यांना त्यांचं दुःख सांगता पण येत नाही. अशा परिस्थितीमध्ये असताना आपण जेव्हा सुवार्तेचं वचन त्यांच्यामध्ये देतो तेव्हा प्रियानो, तहानेला जिव्हाळा जसे गार पाणी तसे दूरदर्शनाले शुभ वर्तमान होय, असं ते होतंय. कारण त्या व्यक्तीलाच माहित आहे की त्या अडचणीमध्ये आपल्याला कोण मार्गदर्शन करेल. पण जेव्हा येशूचं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचतंय तेव्हा परमेश्वराचं वचनच औषधासारखं काम करते प्रियानो. कारण येशू स्वतः म्हणालेलं आहे लुका शुभ वर्तमानामध्ये
की 5व्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे की मी रोग्यास मी रोग्यास बरे कराव्यास आलेलो आहे. जे निरोगी लोक आहेत, जे चांगले आहेत त्यांच्यासाठी मी आलेलो नाहीये. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी आलेलो आहे. निरोग्यास बरे करण्यास नाही तर रोग्यास बरे करण्यासाठी परमेश्वर आलेला आहे. येशूचं तारण जे आहे ते तुमच्या आमच्यासाठी आहे आणि ते परमेश्वराचं वचन आपल्यासाठी आहे प्रियानो. तारणाचं वचन जे आहे ते आपण स्वीकारलेलं आहे आणि तेच आपण इतरांना द्यायचं आहे. ख्रिस्ती जीवन हे स्वतःसाठी जीवनाचं नाही, प्रभू जगायचं नाहीये, तर ते इतरांना देण्यासाठी आहे. येशू स्वतःसाठी जगला नाही, तर त्यानं स्वतःच्या द्वारे दुसऱ्यांना जीवन दिलेलं आहे प्रियानो. आणि आज आपण त्याची लेकरं जर स्वतःला म्हणवतोय, तर आपल्यामधून ही जीवन आपण वाहून दिलं पाहिजे. परमेश्वराचं वचन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, तर किती लाख मुलाची गोष्ट होणार. त्यांना हा क्रिसमस आहे. त्यांना जेवून खालू नका किंवा पैसे अडके देऊ नका किंवा त्यांना गिफ्ट देऊ नका. तर खरी जी सुवार्ता जी आहे, जो आजार आहे त्या आजाराप्रमाणेच जे खरं औषध तुम्ही द्याल, तेव्हा खरोखरच ते बरे होतील. जे तुमच्याकडे आहे तेच फक्त द्या आणि खरं म्हणजे जे तुमच्याकडे येशू आहे तो त्यांना द्या. आणि मगच पहा की किती मोठा परमेश्वराचा चमत्कार घडतोय. त्यांच्या जीवनामध्ये देखील अद्भुत कार्य घडेल आणि देवाचं गौरव होईल प्रियानो. हा नाता तुम्हा सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. जर काय अडचणी असतील तर प्रियानो, आपण डोळे बंद करूया, आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. देव आपल्या प्रत्येकाला सहाय करेल. धन्यवाद पित्या, आम्ही तुमचे आभार मानत आहे, तुमच्या नावाची स्तुती करत आहे, तुमच्या नावाला गौरव देत आहे प्रभू. आजचं वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला आशीर्वादित कर परमेश्वर प्रभू. आणि सुवार्तेचं ओझं दे परमेश्वर बापा. तू ज्या उद्देशाने ह्या जगात आलेला आहेस बापा, जगामध्ये तारण देण्यासाठी जो आलेला आहेस बापा, हे तारण सर्वांना मिळावे हा उद्देश प्रभू. ज्या ज्या वचन आज या लोकांनी ऐकलेलं आहे बापा, त्यांच्याद्वारे परमेश्वर प्रभू सुवार्तेचं वचन पसरलं जाऊ दे परमेश्वर प्रभू. जे देणं लागते आम्हाला ते आम्ही दिलं पाहिजे परमेश्वर प्रभू. जे कर्तव्य आहे आमचं, त्या कर्तव्याची जाण आम्हाला असली पाहिजे परमेश्वर प्रभू. आजचं वचनच त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे बापा आणि ते सुरुवातीला आरंभ करू देत परमेश्वर प्रभू. आजचा नाताळ प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वर पित्या बापा. जे कोणी आजारी असतील बापा त्यांना आशीर्वादित कर, आरोग्य दे प्रभू. जे त्रासात दुःखात असतील त्यांचं दुःख दूर कर प्रभू. जे ज्यांना कशाची गरज असतील प्रभू त्यांची गरज पूर्ण कर प्रभू. तुझा आशीर्वाद विपुलतेने आणि भरपूरतेने तुझ्या लोकांवरती असू दे. जे तारणाचं वचन ज्यांनी कोणी ऐकलंय परमेश्वर प्रभू, त्यांच्यामध्ये कार्य होऊ दे प्रभू आणि त्यांच्या प्रश्नाची त्यांना उत्तर मिळू देत प्रभू. त्यांना आशीर्वादित करत आहेस प्रभू. मी तुझ्या आभार मानते बापा. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन.